या की मंडळी, आज की नाही मस्त पोह्यांचे खुसखुशीत असे लाडू केलेले आहेत, ज्याला गोविंद लाडू असंही म्हटलं जातं. पण बघा काय बहारदार दिसतात, कमीत कमी तुपाचा वापर आहे आणि मस्त होतात चवीला. आहा, क्या बात आहे. नमस्कार, मी मधुराज रेसिपी फूडीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप 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 मनापासून स्वागत. नवीन कोरं करकरीत चॅनल आहे, सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन सबस्क्राईब करा. जन्माष्टमी विशेष मस्त असे गोविंद लाडू करणार आहोत. खरं याला गोविंद लाडूपेक्षा सुदाम्याचे लाडू अगदी योग्य नाव आहे. तर साहित्याची सगळी सविस्तर यादी व्हिडिओच्या शेवटी आहे, पण पटकन साहित्य काय घेतलं तेही बघूयात. 2 कप पोहे, आपले नेहमीचे कांदे पोह्याचे पोहेत. 1 कप शेंगदाणे, अर्धा कप इथे मी डेसिकेटेड कोकोनट घेतले, सुकं किसलेलं खोबरं पण चालेल. पाव कप बदाम, पाव कप काजू, जायफळाचा एक छोटूसा तुकडा, अर्धा चमचा वेलची पूड, 1 टेबलस्पून खसखस आणि 2 टेबलस्पून पांढरे तीळ आणि यासोबतच पाव कप साजूक तूप लागेल. आपलं मधुराज रेसिपीचं नवीन कोरं करकरीत प्रीमियम क्वालिटीचं स्टेनलेस स्टीलचं चॉपिंग बोर्ड आलेलं आहे. मध्यम आकाराचं आहे, वापरण्याकरता सोयीचं आहे, त्याचबरोबर स्टोअर करण्यासाठी सोयीचं आहे आणि पटकन क्लीन करण्यासाठी पण उत्तम आहे. पटकन ऑर्डर करा. तर सगळ्यात आधी 1 चमचा साजूक तूप घ्यायचं, छान हे तव्याला पसरवून घ्यायचं. आता यामध्ये 2 कप पोहे घालूयात. बरं, हे मेजरिंग कप आणि स्पूनचा सेट आपलाच आहे, madhurazrecipeclub.com वरून खरेदी करू शकता. मिसळून घेऊयात तुपामध्ये आणि पोहे मध्यम आचेवर मस्त असे कुरकुरीत होईपर्यंत भाजून घ्यायचे. हे तूप जे आपण घातलंय ना, हे पोह्यांमध्ये पूर्ण शोषलं जातं. बघा, पोहे ना एकदम कुरकुरीत भाजले गेले पाहिजे. हे बघा, जन्माष्टमीच्या दरम्यान हवामान जरा दमट असतं, पावसाळा असतो, त्यामुळे पोहे असे हलका सोनेरी रंग येईपर्यंत फुलवून घ्यायचे. असे कुरकुरीत झाले पाहिजे. हे बघ, असे कुडुम कुडुम कुरकुरीत झाले पाहिजे, म्हणजे ते खायला देखील मजा येते. तर याच तव्यात पुन्हा 1 चमचा साजूक तूप घालायचं आणि शेंगदाणे घालायचे. शेंगदाणे खमंग असे भाजले गेले पाहिजे. शेंगदाणे मस्त असे खरपूस भाजून झालेत. हे बघा, आता हे भाजलेले शेंगदाणे हलके तव्याच्या बाजूला करून घ्यायचे आणि याच्या मधोमध पुन्हा 1 चमचा तूप घालून घ्यायचं आणि सुका मेवा घालायचा, काजू, बदाम. हे देखील शेंगदाण्यासोबत आपल्याला छान खमंग करून घ्यायचं. हे बघा, आणि यासोबतच तीळही घालायचे, खोबऱ्याचा किस, खसखस. आता हे सगळं एकत्र भाजून घ्यायचं. आता हा एक एक जिन्नस तुम्ही भाजून बाजूला काढून ठेवू शकता, पण गरज नाही आहे, कारण हे एकाच जातीचे सगळे जिन्नस आहेत ज्याच्यामध्ये तेलाचा अंश भरपूर असतो, त्यामुळे हे छान होतं. छान, फक्त आपल्याला गरम करायचं, तळायचं नाही आहे. हे बघा, काजूचा रंग बदलला आहे, बदामही खुटखुटीत झालेत आणि हे जे आपण सुकं खोबरं नंतर टाकलं त्याचाही रंग बदलला. आता गॅस बंद करायचा. आता लाडू तयार करूयात. चला, आता हे लाडू तयार करण्याकरता सगळ्यात आधी हे भाजलेले पोहे आहेत, हे मिक्सरमध्ये काढून घ्यायचे. आता मिक्सरमध्ये याची बारीक पूड तयार करूयात. आता हे पूड केलेले पोहे परातमध्ये काढूयात. वा, छान एकदम रवाळ झालं. आता याच मिक्सरच्या भांड्यामध्ये हा सुकामेवा घालायचा. सुकामेव्याची देखील मिक्सरमध्ये ओबडधोबड पेस्ट करायची, खूप बारीक नका करू. आता हा सुकामेवा काढूयात, पोह्यांमध्ये घालायचं. आता यामध्ये 1 कप भर गूळ घालायचा. गूळ साहित्यात सांगायचं राहिलं होतं, तर 1 कप बारीक चिरलेला गूळ आणि हा गूळ या मिश्रणात एकजीव करून घ्यायचा. आता गूळ या मिश्रणात एकजीव झाला की असंच तुम्ही लाडू वळले तरी चालेल, फक्त गूळ मग तो एकसंध झाला पाहिजे. हाताने केला तरी काही हरकत नाही, पण वेळ वाचावा म्हणून मिक्सरच्या भांड्यामध्ये पुन्हा एकदा हे फिरवून घ्यायचं. हे फिरवत असताना यामध्ये 1 चमचाभर तूपही घालायचं. चला, आता हे मिक्सरमध्ये एकजीव केलेलं मिश्रण काढूयात. या प्रकारे केलं ना की गूळ, शेंगदाणे, हे जे सगळं घातलंय, सुकामेवा,
सगळं आहे ना हे मिळून येतं हे बघा, आणि लाडू वळायला पण सोपं जातं, म्हणून हे मिक्सरला एकदा लावून घेणं गरजेचं आहे. चला आता लाडू बांधायला घ्यायचे. अगदी साधे सुटसुटीत आणि कमी तुपातली ही रेसिपी आहे. तर आता या मिश्रणात छान चव तर ॲड झाली पाहिजे, म्हणून वेलची पूड, त्याचसोबत गूळ आहे तर जायफळ गेलंच पाहिजे, अगदी चिमूटभर जायफळ. चला आता हे हलकंसं मिसळायचं. जायफळ, वेलची पूड छान या लाडूच्या मिश्रणात घोळवून घ्यायचे. रंग बघा काय सुरेख आला या सगळ्या प्रकरणला, वा. आणि याचे आता लाडू बांधून घेऊयात. मिश्रण घ्यायचं हातामध्ये आणि कितपत लहान मोठे आकाराचे तुम्हाला लाडू बांधायचे आहेत तसे बांधून घेऊ शकता. यावर थोडासा काजूचा एक तुकडा पण म्हणजे दिसायला छान दिसेल. चला छान असा पहिला लाडू बांधून झाला बघा, बहारदार दिसतोय, वा वा वा. आता हा ठेवूयात बाजूला आणि याच प्रकारे सगळे लाडू छान वळून घ्यायचे. मुठीत असं दाबायचं आधी, छान वळले जातात हे लाडू. हे असं मिश्रण जरी सुकं सुकं झालं तरी जो सुकामेवा आहे, गूळ आहे, तो छान जसजशी हाताची उष्णता लागते तसतसं त्यातलं तूप सुटायला सुरुवात होते. काजूऐवजी आहे ना काळा मनुका खूप सुरेख दिसेल यावर. सो हे गोविंद लाडू ना या प्रमाणात 21 लाडू व्यवस्थित तयार होतात. या की मंडळी, आज की नाही मस्त पोह्यांचे खुसखुशीत असे लाडू केलेले आहेत, ज्याला गोविंद लाडू असंही म्हटलं जातं. पण बघा काय बहारदार दिसतात, कमीत कमी तुपाचा वापर आहे आणि मस्त होतात चवीला. आहा क्या बात आहे. रेसिपी आवडली तर काय सांगायची गरज आहे का? करा की पटकन सबस्क्राईब. पुन्हा भेटूयात, तोवर मस्त राहा, खुश राहा, आनंदी राहा, सगळ्यात महत्त्वाचं खात राहा. मधुराज रेसिपी, महाराष्ट्राची अस्सल चव.